पृथ्वीवर जन्माला आलेला आहे, तो मानवाचं रूप धारण करून जन्माला आलेला आहे, तो स्वतःचं रूप सोडून, देवाचं रूप सोडून मानवाचं रूप धारण केलेलं आहे. प्रियांनो, त्या देवाची आपण आज वचन ऐकणार आहोत. आपले डोळे बंद करूया, आपले मान आपण खाली घालूया आणि आपण देवाला धन्यवाद देऊया. माझ्या स्वर्गातील पित्या, मी धन्यवाद देते नासरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. माझ्या स्वर्गीय बाप्पाचं वचन आमच्या अंतःकरणाला दे बाप्पा प्रभू, स्पर्श व्हावं, त्या अंतःकरण आमच्यामध्ये रुजावं, त्या अंतःकरणामध्ये दे बाप्पा वाढावं. दे बाप्पा परमेश्वरा, मी प्रार्थना करत आहे प्रभू, वचनाच्या द्वारे तारणारा येशूचं आम्ही अधिक ग्रहण करावं, आमचा आत्मिक उन्नती व्हावी त्या वचनानं. आमचे कान, डोळे, हृदय उघड. जे व्हिडिओ बघतील दे बाप्पा, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, आम्हा मंडळीला तू आशीर्वादित कर. तारणारा नासरी येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र प्रार्थना करतो नाही तुझ्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. तर आपण आज वचन बघणार आहोत की प्रभूचं तारण. आमेन. प्रभूचं तारण आपण बघूया. उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय 15 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 15 अध्याय 3 अध्याय 15 वचन. सॉरी. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडी व तू तिची टाच फोडशील. प्रेज द लॉर्ड. कोण सांगत आहे? परमेश्वर सैतानाला म्हणजे सर्पाला काय करत आहे? आज्ञा करत आहे. काय म्हणून आज्ञा करत आहे? आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन व ती तुझे डोके फोडील व तू तिचे टाच फोडशील म्हणे. आमेन. हे देव स्वतः सैतानाशी संभाषण करत आहे येशू विषयी. आमेन. ज्या स्त्रीच्या गर्भाशयातून जो पुत्र जन्माला येईल तो तुझं डोकं फोडेल. आमेन. काय म्हणत आहे? तो तुझं डोकं फोडेल. आमेन. आज कोणाच्या पायाखाली त्याचं सिर आहे? येशूच्या पायाखाली त्याचं सिर आहे प्रियानं. आमेन. म्हणून तुम्ही आणि मी तारणाऱ्या येशूच्या जन्माविषयी आज ऐकणार आहोत. आमेन. तो उत्पत्तीच्या 1 अध्याय 3 वचनामध्ये काय झालेलं आहे? जन्माला आलेले आहे. आमेन. तो तुमच्या आणि माझ्या आधी होता, तो आहे, तो येणार आहे. आमेन. काय म्हटलेले? आधी होता, तो आहे, तो येणार पण आहे प्रियानो. म्हणून तो आज तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. म्हणून तुम्ही आणि मी अंतःकरणातून काय म्हटलेले? तारणाऱ्या येशूचा मी ग्रहण केलेले आहे. तेव्हा तो आमच्या अंतःकरणामध्ये आलेले आहे प्रियानो. आपण पुढचं वचन बघूया. उत्पत्ती 22:18. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. आज कोणाच्या द्वारे आम्ही आशीर्वादित आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. अब्राहमाचा आशीर्वाद आज तुमच्या आणि माझ्या मस्तकावर आलेला आहे प्रियानो. आमेन. पुढे काय म्हटले? तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरचे सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. म्हणजे अब्राहमाच्या संततीला परमेश्वराने आशीर्वाद दिलं. हे आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या काळापर्यंत आज तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आमेन. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज तुमच्या आणि माझ्यामध्ये अब्राहमाच्या संततीला परमेश्वर आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून तारणारा येशू अब्राहमाच्या उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. म्हणून तो काय म्हणतो? मी आहे, मी जो होतो, मी जो आहे, जो मी येणार आहे. आमेन. तो आज आम्ही 23 तारखेला क्रिसमस केली. आम्ही कोणत्या पद्धतीने क्रिसमस केली? की आम्ही वचन तारणारे येशूचं ऐकलं. आमेन. यशायाच्या पुस्तकामधून आम्ही त्याचं तारण, सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा त्याच्या कांद्यावर आहे प्रियानो. आमेन. म्हणून तुम्हाला आणि मला परमेश्वर एक तारणारा येशू तुमचा आणि माझं निवड केलेलं आहे. ते तारण आहे ना, तुम्ही आणि मी नेहमी आठवण ठेवली पाहिजे. तुम्ही भरपूर श्रीमंत झाला, भरपूर गाड्या घेतला, भरपूर घरं बांधला, देव देणारच. कारण अब्राहमाचा आशीर्वाद निरंतर कायमचा आहे. कायमचा आहे, निरंतर. म्हणून देव तुम्हाला सर्व संपन्न करण्यासाठी
तो समर्थ आहे, परंतु तुम्ही नेहमी तारणामध्ये उतर वाढ झाला पाहिजे. आमेन. फक्त आपण तारण समजून घेतलं पाहिजे, तारण म्हणजे काय आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त मुक्तीदाता आहे. प्रभू येशू ख्रिस्त शांतीदाता आहे. प्रभू येशू ख्रिस्त अनंतकालीन जीवन देणारा देव आहे प्रियाने. आमेन. ते आपण आपल्या पहिल्या जीवनामध्ये समजून घेतला पाहिजे. आमेन. पुढे आपण वचन बघूया की उत्पत्तीचं पुस्तक 18वा अध्याय 15 वचन. तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती घाबरली होती. पण तो म्हणाला, नाही, तू हसलीसच. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगत आहे बघा, सारा हसलो नाही म्हणते. आमेन. सारा देवाच्या दूतांच्या समोर म्हणते मी हसलेली नाही, परंतु देवाचे दूत काय म्हणते, तू हसलीस. आज देव ज्या तारणाऱ्याच्या देवाच्या द्वारे आज तुम्हाला आणि मला आनंद देण्यासाठी आणलेले आहे. आम्ही हसावं, आम्ही आनंद करावं, आम्ही निरंतर सदा सर्व काळ आनंदित असावं म्हणून देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्हाला आणि मला निवडलेले प्रिय आहे. म्हणून तो स्तोत्रामध्ये असं म्हणतो, आईच्या गर्भाशयामध्ये मी असताना, माझं गडणजळण होत असताना तुझ्या नेत्राने मला पाहिलेले. आमेन. मी पिंडरूप असताना, माझं गडणजळण होत असताना, अधोभागी विलक्षण रूपे माझं गडण होत असताना परमेश्वराची नेत्र मला पाहिलेले. म्हणजे किती आम्ही धन्य आहोत. आमेन. म्हणून सारा जेव्हा आतमध्ये बसून हसली, बाहेरच्या दूतांना समजलं तुझी बायको सारा हसलेली आहे. नेहमी हसत राहा. पास्टर सांगतात ना, हसत राहा, हसत राहा, हसत राहा. आज एक जोक सांगतो तुम्हाला. आम्ही पास्टर सकाळी असे बसले होते आणि आम्ही गावाला जाणार आहे. आम्ही गावाला जाणार आहे. एक दिवस जा नको आमचं असं ठरलेलं होतं. मुलं म्हटले आता जायचंच, काकांना सोडून जायचं. पास्टर असं खाली मान करून बसले. मी आत गेली, 2 वेळा बघितलं. मला कळलं की म्हणजे खाली मान करून बसलेल्यावर मला समजलं. मी अजयला म्हटलं, अजय जरा चेहरा बघे. मग ते बसले. मला हळूच म्हटले, सविता माझं बोट सुजलेलं आहे. माझं बोट सुजलेलं आहे. मी म्हटलं बोट सुजलं म्हटलं आणि मी आत बाहेर गेलो आणि मुलाला म्हटलं काकांचं बोट सुजलंय. अजय म्हटला, आज काका बोट सुजू दे तुमचा, आम्ही गावाला जाणारच. आम्ही जाणारच. मग मी विचार केली, एक दिवस जात असताना आपल्याला एवढं दुःख होते. आमचा येशू आमच्यासाठी किती त्याने त्याग केलेला माहितीये. त्याचा आठवण केला तर तुम्हाला त्याचं किती आदर वाटेल माहितीये. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी फार त्यागी आहे प्रियानो. आमेन. कोण पण करत नाही. एक दिवस पाठवण्यासाठी पास्टर एवढे नाराज होत्या. तो जर प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र सनातन पिता तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला आणि तो तुमचं आणि माझं तारण केलेलं आहे प्रियानो. आमेन. आमचा पिता कधी नाराज झाला नाही. आमचा पिता कधी तोंड खाली केला नाही. आमचा पिता त्याला वधस्तंभावर खेळत असताना मारू नका माझ्या पुत्राला म्हटला नाही का, तुम्ही आणि मी पापापासून मुक्त व्हावं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, पापाचं वेतन हे मरण आहे प्रियानो. म्हणून पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून ह्या पृथ्वीवर आलेले आहे. तुम्ही आणि मी छोटस विलक्षण म्हणजे एक छोटस पाप आम्हाला काय करू शकते, देवापासून लांब नेऊ शकतो प्रियानो. म्हणून तुम्ही ते पाप सोडून देणं, प्रभू येशूचं तारण स्वीकारणं तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे प्रियानो. आमेन. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कुठून सुरुवात झाला बघा. लूकचं पुस्तक 1 अध्याय 26 वचन आपण काढूया. लूकचं पुस्तक 1 अध्याय 26 वचन वाचा. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलेलं आहे की ती कुमारी असताना, कुमारी आज तुमची माझी मुली पवित्र असणं खूप गरजेचं आहे प्रियानो. आमेन. देव पवित्र स्त्रीचा शोध घेत असतो, कुमारीचा शोध घेत असतो. म्हणून
उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही केला 6व्या अध्यायामध्ये एक पण स्त्री निष्पाप असं सापडत नव्हती देवाला. आमेन. प्रत्येकांना की भ्रष्ट करण्यात येत होतं दानवाने. म्हणून देव शोधत होता कोण माझ्या मुलासाठी जन्माला घालणारी स्त्री ह्या पृथ्वीवर आहे. त्यामध्ये मरिया पवित्र स्त्री म्हटलेले आहे, कृपा पावलेली स्त्री म्हटलेले आहे. तिच्या पोटी येशू जन्माला आला. कसं आला? ती कुमारी असताना. म्हणून आमच्या ज्या मुली आहेत लहान लहान आमच्या मुली आहेत 18, 19, 20, 21, 22 त्या मुलींना आम्ही चांगलं नीती शिक्षण शिकवणं, त्यांना नीतीमध्ये वाढवणं, नीतिमत्तेचं वचन वारंवार त्यांच्या कानामध्ये घालणं तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले आहे प्रियाने. आमेन. कारण आमची मुली पवित्र निर्दोष निष्कलंक असावं असं परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून मरियेला पवित्र स्त्री म्हणून निवडला. कोण? देवाचा दूत. देवाचा दूत गॅब्रिएल देवदूत सांगत आहे मरिये भिवू नकोस, तू कृपा पावलेली स्त्री आहे, तुझ्या पोटी एक पुत्र जन्माला येणार आहे, त्याचं नाव येशू ठेव. आमेन. म्हणून तुम्ही आणि मी आमच्या मुलासनी आजच्या युगामध्ये आमच्या मुलीसनी आमच्या मुलासनं आम्ही पवित्र राखणं खूप गरजेचं आहे. कारण देव कधी भेट घेईल आम्हाला माहिती नाही. आमेन. आमच्या मुलींचा कधी भेट घेईल, आमच्या मुलीशी कधी सांगेल तुझ्या जीवनात असं घडणार आहे. कारण येशू येण्याचं चिन्ह जवळ आलेलं आहे प्रियांना. आमेन. म्हणून मुलांना नीतिमत्तेमध्ये नेणं अत्यंत गरजेचं आहे वडिलांनी प्रियांना. आमेन. पुढे आपण वचन बघूया. रूथचं पुस्तक बघूया आपण. रूथ 4:11. रूथ 4:11. पाचवाचा. तेव्हा वेशीतील सगळे लोक व वडीलजण म्हणाले आम्ही साक्षी आहोत. ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणारा राहेल व लेहा यांच्यासारखे करू. एप्रा तिथे तू मोठा करता पुरुष हो, बेथलेहमा तुझी प्रख्याती हो. आमेन. कोणाच्या घराण्यातून प्रभू येशू ख्रिस्त आला? रूथचं पुस्तक 4 अध्याय 11 वचन प्रियांनो. आमेन. कोणाच्या घराण्यातून प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा वाग्दान झाला होता? दाविदाच्या घरातून. परंतु रूथच्या द्वारे सुरुवात झालेली आहे. आमेन. रूथच्या द्वारे काय झालेलं आहे? सुरुवात झालेली आहे. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे बघा, 17 वचन वाचतो. नामीला पुत्र झाला असे म्हणून सैजाराने त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो यशायाचा बाप दाविदाचा आजा होता. आमेन. समजलं तुम्हाला? म्हणून इथून काय झालेलं आहे? येशू ख्रिस्ताचं येण्याचं चिन्ह सुरू झालेलं आहे उत्पत्तीच्या पुस्तकापासून. आमेन. संदेश त्यांनी भविष्यवाणी करत आहे प्रियांनो. म्हणून येशू ख्रिस्त तारणारा म्हणून जन्माला आहे. तो अब्राहमाची गादी कधी विसरू देणार नाही. त्या गादीवर प्रभू येशू ख्रिस्त विराजमान झालेले आहे प्रियांनो. म्हणून तुम्ही आणि मी आज आशीर्वादित लोक आहोत, तारण पावलेले लोक आहोत, कृपा पावलेले आम्ही लोक आहोत. आमच्यावरती देवाची कृपा झालेली आहे, आमच्यावरती देवाचं तारण उतरून आलेलं आहे. जेव्हा पास्टर काल रात्री पण वचन शिकवले, परवा पण शिकवत होते, प्रकाश जिथं आहे तिथं अंधकार राहणार नाही. आमेन. प्रकाश कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. तो प्रकाशाची प्रजा म्हणून कोणाला निवडला? तुम्हाला आणि मला. आमेन. म्हणून तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रकाश असेल, अंधकाराचं तिथं काम नाहीये प्रियांनो. आमेन. म्हणून आपण पुढं जाऊया. यशायाचं पुस्तक आपण काढूया 9 अध्याय 6 वचन. हे लोक संतपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी ढिकलतात आणि रसिक रमाल्याचा पुत्र यांच्या सहवासात आनंद पावतात. यशायाचं पुस्तक 9 अध्याय 6 वचन.
कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. प्रेज द लॉर्ड. फार सुंदर. परवा पण पास्टर कॉलिन काईटने हे वचन सांगितलं. काय म्हटले बघा, कारण आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. तो बाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. कोण भविष्यवाणी करत आहे? यशाया संदेष्टा. आमेन. यशायाच्या द्वारे बायबल मध्ये पूर्वी सांगून ठेवलेले आहे. काय म्हणत? आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. आमेन. आमच्यासाठी कोण दिलेला आहे? पुत्र दिलेला आहे. तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो. आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे? त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. आज पास्टरना देव फार आशीर्वादित केला, मंडळीला देव आशीर्वादित केला. कोणत्या आशीर्वादाने? त्याच्या खांद्यावरती काय? सत्ता आहे, अधिकार आहे, सामर्थ्य आहे, धनीपण आहे. म्हणून आज तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करत आहे प्रियांनो. तो आशीर्वादित घेण्यासाठी तारणारा येशू कुठे जन्माला आलेला आहे? आमच्या अंतःकरणामध्ये. आमेन. आमच्या अंतःकरणामध्ये तो काय झालेला आहे? जन्माला आलेले प्रियांनो. आमेन. पुढे काय म्हणत आहे बघा, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती. आमेन. तो कोण आहे? शांतीचा अधिपती आहे. म्हणून तुम्ही आणि मी शांतीचं जीवन जगला पाहिजे. आम्ही एक विश्वासणारे, तारण पावलेले लोक आहोत. आमच्यामध्ये नेहमी शांती, समाधान, कृपा, अनुग्रह, सत्य नेहमी आमच्या बरोबर चालला पाहिजे प्रियाने. कारण देव म्हणत आहे शांतीचा तो कोण आहे? अधिपती आहे. आमेन. तो शांती घरामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या मुलाबाळांच्या मध्ये, आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या बिझनेस मध्ये, आमच्या नोकरीमध्ये, सर्व ठिकाणी तो शांती वसवतो. आमेन. त्याचा अनुभव तुम्ही आणि मी घ्यायचा आहे, त्याच्या बरोबर चालायचा आहे. त्याचा सत्ता आहे, अधिकार आहे, धनीपण आहे. सांप्रत युगातील कोणतंही नाव घ्या, त्याच्या नावाखाली कोणतं नाव नाही. आमेन. त्याच्या नावासारखं नावच नाही या पृथ्वीवर. इतकं अधिकार युक्त नाव तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. म्हणून यहोशूआच्या पुस्तकामध्ये तो काय म्हणतो? जिथं जिथं तुमचं पाऊल पडेल तिथं तिथं मी तुमच्या बरोबर असेल. तू जाशील तिकडं तुझा तो परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. मग असताना शांतीचा अधिपती तुमच्या व्यवहारामध्ये आहे, तुमच्या बिझनेस मध्ये आहे, नोकरीमध्ये आहे, कामामध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे, लेकरांच्या मध्ये आहे. तर आम्हाला भियायची काय गरज आहे? म्हणून मरियेला म्हटला, मरिये भिऊ नकोस. काय म्हटला तो? मरियेला सांगितलं भिऊ नकोस, कारण तुझ्या पोटी जो पुत्र जन्मणार आहे ह्या जगाचा तारणारा जन्मणार. आमेन. म्हणून तिला धन्य स्त्री म्हणण्यात आलं प्रियाने. म्हणून तुम्ही आणि मी त्या धन्य स्त्रिया बनायचं आहे, धन्य पुरुष बनायचं आहे. कारण आमच्या पोटी, आमच्या अंतःकरणी तारणारा जन्माला आलेला आहे. आम्ही त्याचं ग्रहण केलेलं आहे. आम्ही धन्य लोक आहोत प्रियानो. आमेन. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराचे आपण आभार मानूया प्रियानो. कारण परमेश्वराने आमचं काय केलेलं आहे? तारण केलेलं आहे. आमेन. आमचं तारण केलेलं आहे. आमच्या तारणामध्ये नेहमी तो आम्हाला उंच करत असतो प्रियानो. आमेन. म्हणून आमच्या जीवनाचा तारणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. तो आमचा जात बदलत नाही, आमचा धर्म बदलत नाही, आमचं नाव बदलत नाही, आमचं कुळ बदलत नाही, आमचं काही तो बदलत नाही. फक्त आमचं हृदय बदलतो. आमेन. हिथला जो कपट आहे, हिथं जो द्वेष आहे, राग आहे आपल्यामध्ये, तो काय करतो? हळूहळू हळू आपलं बदलतो, त्याची ती वस्ती स्थान करतो प्रियांना. आमेन. म्हणून देवाचं वचन सांगते मनुष्याचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. आमचं शरीर काय करतो? तो मंदिर बनवतो आणि आमच्यामध्ये तो वस्ती करतो. म्हणून ह्या पृथ्वीवर तुमच्या आणि माझ्यासाठी तारणारा येशू जन्मलेला आहे प्रियांना. आमेन. तारणारा येशू काय केलेला आहे? जन्मलेला आहे आणि प्रभूची कृपा आमच्यावर झालेली आहे प्रियांना. आमेन. म्हणून देवाला आपण धन्यवाद देतो, देवाचे मी आभार मानतो, परमेश्वराचा मी गौरव करतो यासाठी की आमच्यासाठी तारणारा जन्माला आलेला आहे. आमेन. पुढे आपण वचन बघूया.
उत्पत्ती 49वा अध्याय 10 वचन. उत्पत्ती 49वा अध्याय 10 वचन. यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत त्याच कोण जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्रे त्यांचे आज्ञांकित होतील. आमेन. आमेन. बायबल काय म्हणते? यहूदाकडे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत. तो कोण होता? यहूदाचा राजा होता प्रिया. त्याच्या मरणाच्या वेळेला एक बोर्ड लिहिलेलं होतं. काय म्हणून? हा यहूदाचा राजा आहे. आमेन. म्हणून बायबल काय सांगत आहे? यहूदाचे राजाचे राजवेत्र त्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून डळणार नाही. त्याचे आज्ञांकित होतील म्हणे. आमेन. इतकं तो सामर्थ्यवान प्रभू आहे प्रियांनो. त्याचा राजदंड काय करतो? तो आपल्या सामर्थ्याने घेऊन जातो. तो कोणाला देत नाहीये. तो कोणालाही देत नाही. तो तुम्हाला आणि मला दिलेला आहे. तुम्ही बायबल वाचून बघितला, पूर्वीच्या लोकांनी, बायबल असं सांगते, पूर्वीच्या लोकांनी येशूला पाहण्यासाठी फार धडपड करत होती. येशूला पाहावं, आम्ही त्याला नमन करावं, त्याला आमच्या डोळ्यांना पाहावं, परंतु ते भाग्य त्यांना मिळालं नाही. ते फार प्रयत्न केले, परंतु त्यांना तो भाग्य मिळालं नाही. आज तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत. आम्ही येशूला आमच्या जीवनातून बघत आहोत. आम्ही आमच्या येशूला आमच्या अंतःकरणामध्ये अनुभव घेत आहोत. म्हणून बायबल सांगते, पाहणारे डोळे पाहिलेलं नाहीये. जे पाहू शकत नाही ते आज येशूला पाहत आहेत. आमेन. म्हणजे तुम्ही आणि मी. म्हणून त्याचा राज्यदंड कोणी काढून घेणार नाहीये. हिटलर राज 5 वर्षाचा असतं, 10 वर्ष येतात, कधी कधी 20 वर्ष तेच निवडून येतात. तरी आतमध्ये एक भीती असते. काय म्हणत? माझं ह्या वेळेला इलेक्शन मध्ये काळ होतो का नाही, मी निवडून येतो का नाही. आमेन. भीती असते, परंतु येशूकडे भीती नाहीये. तो सदा सर्व काळ राज्य, सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा तुमच्या आणि माझ्यावर सदैव चालवत असतो प्रियांनो. आमेन. आपण पुढं वचन बघूया. स्तोत्रसंहिता 2रा अध्याय. स्तोत्रसंहिता 2रा अध्याय. सांगते. 7 वचन वाचा. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. प्रेज द लॉर्ड. आता 4 वाचा. स्वर्गात जो राजस्थान आहे तो हसत आहे, प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात काय आहे? स्वर्गात राजासन रूढ आहे. तो बदलत नाही. आमेन. सदैव तुम्ही जे मागणार ते तुम्हाला देण्यासाठी तो समर्थ आहे. तो स्वर्गामध्ये राजासन रूढ आहे. तो कधी बदलत नाहीये. त्याचं राज्य 24 तास 12 महिना सुरू असते. तुम्ही रात्री 1 वाजता उठून प्रार्थना करा, तो तुमची प्रार्थना ऐकतो. तुम्ही 2 वाजता उठून प्रार्थना करा, तो तुमची प्रार्थना ऐकतो. सकाळी पहाटे तुम्ही 4ला प्रार्थना करा, तुमची प्रार्थना तो ऐकतो. दुपारी 3 वाजता तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो. तुम्ही आणि तसे आहे काय? रात्री 2ला फोन केलं तर तुम्ही काय म्हणणार? किती त्रास देतात लोक, बरोबर आहे ना? दुपारी 3ला फोन केलं तर जस्ट फोन नको. 3 वाजता प्रार्थनेला आलं तर तुमच्या घरी दुपारी काय होईल? 1 दिवस सहन करशीला, 2 दिवस सहन करशीला, 3ऱ्या दिवशी काय पास्टर गाठ पडला. बरोबर 3 वाजता जरा रेस्ट घ्यावं म्हणतो, आले बघा दारात. काय करणार? बरोबर आहे ना? आम्ही कंटाळतो. आमचा ध्येय स्वर्गामध्ये काय आहे? राजासन रूढ आहे. म्हणून तो काय म्हणतो 7व्या वचनामध्ये, मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. कोणाच्यासाठी कळवतो? तुमच्या आणि माझ्यासाठी. आमेन. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिलेला आहे. माझ्याजवळ माग म्हणजे तुला राष्ट्रवतन दाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत स्वामित्व तुला देईन. आमेन. कोणाला दिले स्वामित्व?
2021 मध्ये सेवा करावी म्हणून तुम्हाला आणि मला अधिकार सत्ता दिलेली आहे, स्वामित्व दिलेले आहे. फक्त आज मागायचं आहे. आमेन. निर्णय घ्यायचा आहे. आम्ही कधी कधी बोलवतो, आम्ही कधी कधी आहे ना निर्णय घेतो, आम्ही बोलवून निर्णय घेतो. काय म्हणून ह्या 2021 मध्ये मी असं करणार आहे देवा, 2021 मध्ये हे मी पूर्ण करणारच देवा, ह्या 2021 मध्ये एवढा हाऊस ग्रुप घेणारच देवा, एवढे उपवास करणारच देवा. आम्ही नवीन वर्षात जाणार असतो ना, आम्हाला एक हाऊस येते, आम्ही लई प्रार्थना करतो, लई निर्णय घेतो, आम्ही लई 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 निर्णय घेतो. त्याच्यातलं एक पण आम्ही करत नाही, एक पण. मग शेवटी परत 31 डिसेंबर येते, त्या दिवशी आम्ही आठवतो वर्षभर काय काय केलं. मी आता आठवत आहे माझ्या जीवनामध्ये. आम्ही 1 तारीख जानेवारीच्या उपवास पासून मी आठवत आहे, आठवतो आपण. मग आपण एका रूम मध्ये जातो, डळ 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 रडायला सुरू करतो. तेव्हा मी असं निर्णय केलं होतं, मी तसं निर्णय केलं होतं, मी इथं जाऊन पोचायचं होतं, मी पोचलेलं नाहीये, मला क्षमा कर. आमेन. शेवटची आमची प्रार्थना. खरोखर तुम्हाला सांगतो 2020 मध्ये ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना केल्या होत्या तसं अद्भुत घडल्या. जिथं पोचायचं होतं मला तो एक लई आनंदाचं वाटत आहे. आम्ही ह्या 2020 मध्ये अंकलांनी जी भविष्यवाणी केली ती गुगल मीट मधून जी पूर्ण झाली ती माझ्यासाठी खूप आनंद आणि एक देवाची खूप अगम्य गोष्ट वाटते प्रियांना. आम्ही फक्त मिरज, सातारा, सांगली अंकल सांगितले होते कारण आम्ही मुंबईपर्यंत पोहोचलो, हे मला एक देवाचा आनंद वाटतो प्रियांना. आम्ही जे निर्णय घेतो देव करण्यासाठी समर्थ आहे, कारण आमच्यामध्ये ताण दुख नाही, प्रार्थना मात्र त्या परुषी सारखं. आम्ही मोठमोठी प्रार्थना करतो. आम्ही देवा मी ठरवलं बघ मी 40 दिवस उपवास करणार, 10 दिवस झाले पोटामध्ये कळवळायला सुरू होतं प्रियांना. निर्णय घेताना 40 दिवस मी करणार म्हणजे करणार. 10-15 दिवस झाले आमचं काय होतं, हळूहळू लेवल कमी होतो, आम्ही तिथंच सुटतो. असं आम्ही निर्णय घेतलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही कमी पडत जातो. 31 डिसेंबर आला आम्हाला आठवण येते, आम्ही पश्चाताप करतो. तसं न करता आपण काय केलं पाहिजे, माग म्हणजे राष्ट्र वतन दाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत मी तुला स्वामित्व देईन. आम्ही पुढे आपण वचन बघूया. स्तोत्र संहिता 45वा अध्याय 2रं वचन. स्तोत्र संहिता 45वा अध्याय 2रं वचन वाचा. मानव जाती तू अति सुंदर आहेस, तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे, त्यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे. आमेन आमेन आमेन. हालेलुया. किती सुंदर देवाने तुम्हाला आणि मला वचन दिलेलं आहे. मानव जाती तू अति सुंदर आहेस. म्हणा आम्ही अति सुंदर आहे. असं करा की पास्टर सांगितलं एवढं धरतात, मी सांगायच्या आधी धरलं. आमेन. मी मानव जातीमध्ये अति सुंदर आहे. मला माझ्या देवाने अति सुंदर बनवलेला आहे. आमेन आमेन. दावीद काय म्हणतो, मानव जाती तू अति सुंदर आहेस, तुझ्या मुखात प्रसाद भरलेला आहे. तुमच्या आणि माझ्या मुखात काय भरलेलं आहे, आशीर्वाद भरलेले आहे. आमेन. तुम्ही रात्री 1 वाजता आशीर्वाद द्या, 2 वाजता द्या, 3 वाजता द्या, दुपारी 3 वाजता द्या, फक्त आशीर्वाद आहे तुमच्या आणि माझ्याकडे. लोक का आमच्याकडे येतात, आम्हाला का कॉल करतात, आमच्याकडे काहीतरी आहे म्हणून कॉल करतात ना. आमच्याकडे आशीर्वाद आहे प्रियांनो. आमेन. म्हणून दावीद म्हणतो काय आहे, मानव जाती तू अति सुंदर आहे, तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे, ह्यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केलेले आहे. आमेन. सर्व काळ काय केलेले आहे, आम्हाला धन्यवाद केलेलं आहे प्रियांनो. आपण पुढे वचन बघूया. स्तोत्र संहिता 99. परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा, कारण
परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. आमेन आमेन. पहिल्यांदा आम्हाला एक सुंदर बनवलेलं आहे प्रियाने. आमेन. आम्हाला काय केलेलं आहे? आशीर्वादित केलेलं आहे. परमेश्वर आपला देव. कोणाचा देव तो? आमचा देव. परमेश्वर आपला देव याची तोरणी गा आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. आमेन. आमचा देव कोण आहे? फार पवित्र आहे. म्हणून त्या पवित्रतेने तुम्ही आणि मी काय करायचं आहे? त्याला नमन करायचं आहे प्रियांना. आमेन. म्हणून काही बहिणी आम्ही येतो इथं नमन करतो. काही लोकांना वाटत असेल इथं काय दररोडच आहे, त्या बहिणी येतात आणि आपल्या मानाखाली करतात. काय इथं मूर्ती पण नाही, काय पण नाही, येत्यात गुडघे टेकतात, पालथा पडतात, अशा काही लोकांना वाटत असेल प्रियांना. आमेन. बायबल काय सांगते? जेव्हा तुम्ही त्याच्या पादासनाजवळ जाणार, जेव्हा तुमची माता टेकणार, तेव्हा देवाला फार आनंद होतो. आमेन. तुमची माता नेहमी प्रभूच्या एक दिवसातून एकदा तरी आम्ही आमची माना ह्या पृथ्वीला टेकलं पाहिजे, कारण पृथ्वीवर त्याचे पाय लागलेले आहे. आमेन. कुठं आहे तो? पृथ्वीवर त्याचे पाय लागलेले आहे. स्वर्गामध्ये तो विराजमान आहे प्रियांना. स्वर्गामध्ये तो विराजमान आहे, सिंहासनावर बसलेला आहे, त्याची पाय इथं टेकलेले आहे. म्हणून जेव्हा तुम्ही हॉलमध्ये येता ना, तेव्हा परमेश्वरला आपला माथा टेका, परमेश्वरला नमन करा, त्याला सांगा तुमच्या घरचा, तुमची इच्छा, तुमची आशा. जेव्हा तुम्ही माथा टेकता ना, तुम्ही स्वतःसाठी माथा टेकता. आमेन. तेव्हा देव त्या तुमच्या मातेला आशीर्वादित करतो प्रियाना. आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे बघा. आपण स्तोत्र संहिता 132वा अध्याय काढूया. मी त्याच्या वैऱ्यांना लज्जेने वेष्टित करीन, पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल. आमेन आमेन. काय म्हणताय बायबल? येशू विषयी सांगत आहे. हा, हे बायबल दावीद राजा येशू विषयी सांगत आहे. हे प्रत्येक वचन जो आहे तो येशू विषयी सांगितलेलं आहे. आमेन. काय म्हटलेलं? मी त्याच्या वैऱ्यांना लज्जेने वेष्टित करीन, पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल. आमेन. आज येशूच्या मस्तकावर काय? मुकुट आहे प्रियाना. आमेन. तो झळकत आहे, इतकं प्रकाशमय आहे, तुम्ही आणि मी त्याला बघू शकत नाही. काही लोक स्वप्न बघतात, पांढरा ड्रेस घालून आलेल्या एका व्यक्तीला बघतात, काठी घेऊन आलेल्या एका व्यक्तीला बघतात आणि म्हणतात येशू माझ्या स्वप्नात आहे. येशू रूपानं कधी कोणाच्या स्वप्नात येत नाही. आमेन. आला तर तो प्रकाश घेऊन येईल, आला तर वचन घेऊन येईल, आला तर होणाऱ्या गोष्टी दृष्टांत प्रकारे तुम्हाला दाखवेल. काठी घेऊन आज जाऊन कधी येत नाही प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. आजा आला, आई आली, पांढरा शुभ्र वस्त्र करून आलं, म्हणू नका येशू माझ्या स्वप्नात आला, मला दर्शन दिलं. अशा अनेक लोक आहेत. आमेन. आम्हाला फोन करतात. त्या भ्रमात राहू नका, कारण देव कसा आहे त्याला रूप नाही. यशायाचा 53वा अध्याय वाचला तर त्याला रूप नव्हतं ना, पाहावं इतकं त्याचं रूप नव्हतं. तुम्ही कसं बघणार त्याला? तुम्ही आत्म्यातून ओळखा त्याला, आत्म्यातून. आमेन. पुढे आपण वचन बघूया प्रियानो, की परमेश्वरचं वचन काय सांगते? स्तोत्र संहिता 16वा अध्याय 10 वचन. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास पुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगत आहे बघा. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. कुठं भविष्यवाणी झाली? दावीद. हे कुठं आहे? दावीदाच्या काळामध्ये येशू विषयी भविष्यवाणी करत आहे दावीद. समजलं तुम्हाला? म्हणून येशू ख्रिस्त कुजला काय? तो कुजला नाही. म्हणून बायबल काय सांगत आहे की कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, अधोलोकात राहू देणार नाहीस, माझा तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. आमेन. म्हणून येशू मेला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, आज तो जिवंत आहे प्रियानो. म्हणून त्या जिवंत देवाची तुम्ही आणि मी काय करत आहे? आराधना करत आहे. त्या जिवंत देवाची तुम्ही आणि मी उपासना करत आहे. तोच देव तुम्हाला आणि मला पण काय
जाऊ देणार नाहीये. किती लोकांची इच्छा आहे येशू 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 म्हणून अधोलोकात जायचंय. येशू 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 म्हणायचं आणि अधोलोकात जायचंय. किती लोकांची इच्छा आहे? खरं बायबल काय सांगते माहितीये? येशू येशू म्हणणाऱ्यांचा स्वर्गात प्रवेशच होणार नाहीये. येशू 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 म्हटला, भूत काढलं, मी अनेक लोकांना सुवार्थ सांगितलं, तरी पण तुम्हाला घेत नाही म्हणतो देव. मग तुम्ही काय करणार? पुढे काय म्हटलेले? येशू येशू म्हणणाऱ्यांचा स्वर्गात प्रवेश होणारच नाहीये. परंतु पुढे काहीतरी बोलला ना तो, काहीतरी सांगितलं तुम्हाला नाही मला. काय सांगितलेलं? जो कोणी पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, जो कोणी पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो तोच स्वर्गात जाणार आहे. आमेन. म्हणून तुम्हाला आणि मला देखील तो नरकामध्ये जाऊ देणार नाहीये प्रियांनो. म्हणून आमचं शरीर पुन्हा उठणार आहे. आमचं शरीर पुन्हा उठणार आहे. पास्टर तुम्हाला शिकवलेलं आहे, मी त्याबद्दल बोलणार नाहीये. तर आपण स्तोत्र संहिता 110:19 वाचूया. सॉरी 110:3 वाचा. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. पावित्र्याने मंडित झाले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहीवरासारखे आहे. किती लोक पहाटे उठून त्या देवाची आराधना केला. तरुण मुलं काय म्हणतो बघा दावीद राजा, तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. आमेन. लक्षात ठेवा वचन अद्भुत नेहमी आमच्या बरोबर असतं. आमेन. म्हणून मत्ताईच्या पुस्तकामध्ये देव काय म्हटलं माहितीये? पहिल्यांदा राज्य त्याची नीतिमत्ता मिळवा, आशीर्वाद तुमच्या पाठीमागून दावत येते. आमेन. म्हणून पहिल्यांदा त्याचं राज व नीतिमत्ता आम्ही मिळवलं पाहिजे. तरुणांना ऐका, मोबाईल बाजूला ठेवा. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण, काय म्हटलेले? पावित्र्याने मंडित झालेले तरुण. आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, तुला पहाटेच्या दहीवारासारखे आहेत ना. किती लोक पहाटे उठला बा? तरुण मुलं, फक्त तरुण मुलं. 1 2 तरुण मुलं पहाटेच्या वेळी दहीवारासारखं. 2 फक्त. मग तुम्ही येशू आल्यावर हर्षाने समोर कसं जाणार? असं आनंद कसं करणार? येशू ख्रिस्त जेव्हा गल्ली गल्लीमध्ये यायचे ना, तेव्हा मुलं मुली वृद्ध स्त्रिया होसाना 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 म्हणून त्याच्या समोर नाच करायचे. आमेन. तुम्ही पहाटेच्या दहीवारासारखं उठलाच नाही तर आशीर्वाद कसा? आमेन. म्हणून तरुण मुलांच्यासाठी फार बायबल सुंदर सांगतो. मला खरोखरच तरुण मुलांना मी विनंती करतो, 2021 मध्ये फक्त खुर्चीवर बसून 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 जाऊ नका. आमेन. फक्त खुर्चीवर बसून बसून काय कमावणार तुम्ही? शेवटी अंडीला त्या कोंबडीला बसवलं तर ते अंडी तरी देईल. बरोबर आहे ना? ते बसून 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 उभे तर ते अंडी तरी देते, पिल्ला तरी घालते. शेवटी तुम्ही काय करणार? देव काय म्हणतो माहितीये? मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. कुठे ठेवलेलं आहे? मुळाशी कुऱ्हाड ठेवलेलं आहे. झोपच देत नाही, उभच येत नाही त्या पडाला, ते पिल्लच देत नाही. तर एक दिवस काय करणार आहे त्याला देव? कट करून. आमेन. म्हणून तुम्ही आणि मी उभ फक्त देऊ नका त्या खुर्चीला. ते खुर्ची काय तुम्हाला पळ देणार नाहीये. आमेन. बघा विचार करा 2021 मध्ये. म्हणून 119:9 वचन वाचा. 119:9 तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखल्याने. प्रेज द लॉर्ड. ऐकला? किती तरुण ऐकला? हात वर करा बघू. आणि एकदा वाचा. तरुणांना ऐका. तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखेल? तुझ्या वचनानुसार तो राखल्याने. तुझ्या वचनानुसार तो राखल्याने. आमेन. देवाचं वचन तुम्हाला शुद्ध राखतो. शुद्ध.
म्हणून तरुण मुलं तरुण मुली फार वीराप्रमाणे आहेत म्हणे. आमेन. बातातील ती बाणाप्रमाणे आहेत म्हणे. कशा आहे ती? बातातील बाणाप्रमाणे आहे. ती एकदा मारलं तर ते तुम्हाला काय करतात? पूर्ण तुमच्या शत्रूला नाश करतात प्रियांनो. आमेन. म्हणून तुम्ही नेहमी काय करायचंय? बातातील बाणाप्रमाणे बनायचं आहे प्रियांनो. आपण देवाला धन्यवाद देऊया, कारण परमेश्वराची जी सामर्थ्य असते ना ती चालवत असते मनुष्याला इथं आल्यानंतर. आमेन. देवाचा आत्मा ना फार बोलत असतो. देवाचा आत्म्याने आम्ही भरून जेव्हा बोलत असतो ना तेव्हा मध्ये डिस्टर्ब झाला ना इथून निघून जात असते. आमेन. म्हणून मला तरी परमेश्वराचं फार एक आदर वाटते. परमेश्वराला मला फार महिमा वाटते, कारण परमेश्वर माझ्यासाठी खूप आशीर्वादित केलेलं आहे. आमेन. जसं मगाशी विजयने एक गाणं म्हटलं बघा, जेव्हा मी येत होतो प्रभूमध्ये तेव्हा मी रिकाम्या हाताने आलो. आमेन. जेव्हा मी प्रभूमध्ये स्थिर झालो तेव्हा देवाने मला भरून दिलेले आहे. आमेन. ते जेव्हा गाणं म्हणत होता परवा दिवशी पण मी खरोखर फार आशीर्वादित झाली त्या दिवशी पण, कारण फार सुंदर त्यानं गाणं म्हटलं, जेव्हा मी प्रभूमध्ये आलो तेव्हा मी रिकाम्या हाताने आलो. आज देवाने आम्हाला भरून भरून दिलेले आहे. आमेन. खरोखरच देव आमचा भरून देणारा देव आहे प्रियांनो. आमेन. तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, परमेश्वरची दया तुम्हाला लाभो. परमेश्वर नेहमी भरून देणारा देव आहे. त्याचं जे तारण तुमच्यापर्यंत आलेले आहे फक्त चमत्कार अद्भुतवरच अवलंबून राहू नका. नेहमी देव आमचा अद्भुत मंत्री आहे. देव सनातन आहे प्रियांनो. आमेन. अद्भुत अद्भुत दररोज तुम्ही पहा, परंतु जो तारण आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायचा आहे? तो वाढवून घ्यायचा आहे प्रियांनो. आमेन. त्या तारणाऱ्या येशूला दररोज आमच्या जीवनामध्ये अद्भुतसाठी बोलवायचं आहे. आमेन. पण आपले डोळे बंद करूया, आपण प्रभूला धन्यवाद देऊया, त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया यासाठी, कारण त्याला आमचं तारण केलेलं आहे. माझ्या स्वर्गातील पित्या मी धन्यवाद देत आहे नासरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. माझ्या स्वर्गीय बापा, ह्या सुंदर वचनाच्या द्वारे देव बापा, तुझा जो राजदंड आहे तो सदा सर्व काळ आहे परमेश्वर देव बापा. तुझ्या कांद्यावर सत्ता अधिकार धनीपणा सांप्रत युगातील कोणतेही नाव तुझ्यासारखं नाहीये प्रभू. इतकं सत्ता तुझ्या कांद्यावर आहे परमेश्वर देव बापा. देवा तू आमचं तारण केलेलं आहे. कृपा पावलेली स्त्री म्हणत आहे आम्हाला देव बापा. देवा आमच्यासाठी देव बापा ह्या पृथ्वीवर तू जन्माला आलेले आहेस देव बापा. आमचं तारण तू केलेलं आहेस देव बापा. प्रभू त्या तारणाच्या विरुद्ध जो पाप आहे प्रभू त्याचा मरणापासून आमचा बचाव केलेला आहेस परमेश्वरा. म्हणून तू म्हणतोस पापाचं वेतन मरण आहे. देव बापाची कृपा सार्वकालिक जीवन आहे प्रभू. ते आम्हाला तू दिले आहेस म्हणून मी तुझे आभार मानत आहे देव बापा. आम्हा प्रत्येकाची कांच्या आज वचन ऐकलेले ते आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित कर. ते आज व्हिडिओ मधून जे ऐकत आहेत त्यांना पण तू आशीर्वादित कर परमेश्वरा. देवा मी धन्यवाद देत आहे प्रभू. मी तुझे उपकार स्मरण करत आहे परमेश्वरा. देवा ह्या 2020चं शेवटचं रविवार आहे परमेश्वरा देव बापा. एकही रविवार देव बापा आम्हाला तुझ्या आराधनेपासून अलिप्त केला नाहीस प्रभू. परमेश्वरा मी तुझे आभार मानत आहे. ह्या सगळ्या परमेश्वरा कोविडच्या संकटातून आमचा बचाव केलास देव बापा. आणि पुन्हा तुझ्या आनंदाला आराधनेसाठी तू आम्हाला आणत आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानत आहे. देवा जो कोणी प्रभू आले नाही त्यांना क्षमा कर, जे आले नाही त्यांना तू आशीर्वादित कर दे बापा. देवा आम्ही 2021 शुक्रवार पासून देवा गुरुवार आम्ही 2000 परमेश्वर 31 संपवणार आहे देव बापा. आम्हाला संपवत असताना आमच्या वर्षभराचं जो जीवन आहे प्रभू ते आमच्यासाठी आशीर्वादाचे ठरवलेले. आम्ही किती कमिटमेंट तोडलेले आहोत त्याचा आम्हाला पश्चाताप करणारा संधी दे परमेश्वरा. जेव्हा आम्ही 2021 मध्ये जाणार आहोत आम्ही उपवास करून जाणार आहोत. क्रॉस कल्चर मिनिस्ट्री गडिंग्लज कोल्हापूर गुगल मीट देव बापा परमेश्वरा. देव बापा आम्हा प्रत्येकांना प्रभू कमिटेड उपवास करण्यासाठी मदत कर देव बापा. आमच्यासाठी 2021 आशीर्वादाचा ठराव प्रभू. ह्यासाठी तू आम्हाला अद्भुत रीतीने
परमेश्वरा मी धन्यवाद देते प्रभु. मान आणि महिमा, गौरव आणि सन्मान, आदर आणि स्तुती मी तुला देऊ. तारणारा नासोर येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र प्रार्थना करतो माझ्या स्वर्गातील पित्या. आमेन.